महाराष्ट्र न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. मी तुम्हाला रोज एक नवीन विषय, एक नवीन बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर. मुलांच्या आईकडे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरी आपण कशासाठी उपोषणाला बसले हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, तुम्ही उपोषणाला बसण्याबाबत कसं माझ्या मुलाचा मर्डर झालेला आहे. मर्डर असा झालेला आहे की 7-8 जणांनी मिळून माझ्या लेकराला म्हणजे मारले. चूक आणण्याच्या हिशोबाने मी मारून टाकायचे संचालन करून मारले माझ्या पोराला. आता इथे अद्यापही आता आरोपी फरार आहे, एक आरोपी फरार आहे याच्यात. तो आहे शिंदे गटाचा आता सध्या फरार आहे. आणि त्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये मुद्दे माझे सगळे लपून दिले त्यात. म्हणजे जे मुद्दे आहेत माझे आणि पूर्ण त्यांचं सहमत करून सहमत करून आपले जे त्यांचं करायचे त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे मी यासाठी मागणी केली आहे माझी. ते मुद्दे मी तुम्हाला दाखवतो आणि यात तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. प्रशासनाचा अधिकारी तुम्हाला संपर्कासाठी आला का? नाही, त्याच्या आधी 9 दिवस बसतो. त्याच्या खालचा माणूस, तलाठीचा माणूस, एखादाही माणूस मला विचारायला आला. त्याला दादा पटेल यांनी मला उपोषण कोणा लावलं की यांना म्हणजे 4-8 दिवसात त्यांना अटक करतो. अद्याप 1.5 महिना झाला. ते तिसरं उपोषण आहे माझं. तरी ह्याचं काय काळा बाजार झाला आहे. आयटी मॅडमला सांगितलं आई आता काल आयटी कलेक्टर साहेब आयटी भेटली. आयटीला सांगितलं की आयटी म्हणजे 8 दिवस आम्हाला कुठं पुढे सांगितलं मी आई साहेबांना म्हणजे ठीक आहे म्हणजे तुम्ही काय बसा म्हणजे उपोषणला आणि तुमच्या मागण्या कलेक्टरला मागून घ्या म्हणजे ठीक आहे बोल मला आईला टाईम दिला आई मला. आज उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या कुटुंबावर अन्याय झालेला आहे. तरी प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. तरी या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी या कुटुंबियांची मागणी आहे. तरी प्रशासन काय करतंय